सिद्धेश्वर महाराज की जय। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविते देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे कृती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम तम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। कोणत्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे? मी कोण आहे आणि हे स्वप्न पडले कोणाला? प्रश्नावरूनच उत्तर सांगता आले आहे की हे कोणाचा प्रश्न कोणाला निर्माण झाला? कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्थेत. आणि त्याचं उत्तर चाललंय ते कोणत्या अवस्थेत आहे? तुमच्या आमच्या काग्रदेव मग आपल्या स्वप्नातलाच ठरतो आहे की नाही? आग्रदेव सुद्धा आपलं म्हणजे आपण काय पाहतोय? स्वप्नातलं स्वप्न. ज्याला स्वप्नात स्वप्न कळतं त्याला काय म्हणतात? ज्ञानी. ज्याला स्वप्नात स्वप्न खोटं वाटलं त्याला काय म्हणतात? ज्ञानी. आहे की नाही? म्हणून आता आपलं हे सहजच चाललंय हे आहे की नाही? एक लीला आहे की नाही? लीला या चाललंय. तर आता न्यायमताचं खंडन. कालच आपण न्यायमताचं पाहिलं की आत्मा नाना आहेत, व्यापक आहे, सर्व पदार्थांशी त्यांचा संबंध आहे आणि आत्मा कर्ता भोक्ता आहे असा नैयायिकांचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांत हा विद्वानांना, पंडितांना, विचारवंतांना हास्यास्पद आहे. कसा आहे? त्याची ते खिल्ली ओढतात, म्हणजे त्याची थट्टा करतात. ते कशी ते आता सांगतात बघा. न्यायमत खंडन. जर तुम्ही एकाग्र झाले आणि कालची उपस्थिती असली तर एकामागे एक कसं त्याचं खंडन करतात सहज लक्षात येईल. न्यायमताच्या एकंदर प्रक्रिया किंवा सरणीवरून आत्मे नाना व सर्वव्यापक आहेत असा सिद्धांत झाला. न्यायमताची एकंदर प्रक्रिया सरणी त्यांचे जे काही धाटणी आहे आपले विचार मांडण्याची, तर त्याच्यासाठी त्यांनी जे काही युक्तिवाद केलेत तर त्याच्यावरून आपल्याला एवढं ज्ञात झालं की आत्मा नाना आहे, आत्मा सर्वव्यापक आहे, आत्मा कर्ता भोक्ता आहे, बंध देह संबंधाने होतो, बरोबर ना? आणि विचाराने त्या बंधाची निवृत्ती होते. 21 दुःखाचा ध्वंस याला मोक्ष म्हणतात. असे त्यांचे ठोस जे सिद्धांत आहे ते आपल्याला ज्ञात झाले. आता सांगतात परंतु तो पंडितांना हास्यास्पद आहे. म्हणजे आत्मे नाना आणि सर्वव्यापक आहेत आणि त्याचा सर्व पदार्थाशी संबंध आहे हा जो त्यांचा सिद्धांत आहे तो पंडित लोकांना हास्यास्पद आहे. कसे ते पहा. आत्मे नाना अंगीकार करून व्यापक मानले तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. आत्मा व्यापक आहे आणि पुन्हा कसा आहे? नाना. मग व्यापक म्हटलं की सर्व काय मूर्तद्रव्यांशी ज्याचा संयोग होतो त्याला म्हणतात व्यापक. आणि त्यांचं हे काय व्यापकाचं लक्षण आहे. मग त्याप्रमाणे पाहिलं तर आत्मा नाना आणि पुन्हा व्यापक. मग प्रत्येक आत्म्याचा इतर सर्व आत्म्याशी काय संबंध मानावा लागेल. तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हा निश्चय होणार नाही. आता आत्म्याने देह संबंध केला की सर्व दुःख प्राप्त होतात असं त्यांचा सिद्धांत आहे. मग आता आणि ह्याला सर्वाला कारण काय? देहाशी संबंध करणं, आत्म्याने देहाशी संबंध करणं. पण आत्मे कसे आहेत? नाना. मग आणि पुन्हा कसे आहेत? व्यापक. मग प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध असणार की नाही? मग कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर याचा आपल्याला निश्चय करता येईल का? अर्थातच नाही.
कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हा निश्चय होणार नाही. एकेका आत्म्याची सर्व शरीरे मानली पाहिजेत. मग कोणत्याही आत्म्याची शरीर कोणतं, एका आत्म्याचं एक शरीर मानता येणार नाही, त्याचा सर्व शरीराची संबंध आहे. म्हणजे एका आत्म्याची शरीरं किती, सर्व शरीरं एका आत्म्याची सर्व, माझ्या आत्म्याची शरीरं सर्व आणि तुमच्या आत्म्याची शरीरंसुद्धा सर्व, एकेका आत्म्याची सर्व शरीरे मानली पाहिजेत. ही अडचण चुकविण्याकरिता नैयायिक असे म्हणेल की ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले त्या आत्म्याचे शरीर असे म्हटले म्हणजे झाले, पण असेही म्हणता येणार नाही. आता तुम्ही काय म्हणाल की कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर असं ठरवता येत नाही आणि एका आत्म्याची सर्वच शरीरं असंच मानावं लागेल. मग आता तर म्हणतो एवढी तुम्हाला अडचण आली का, कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हे तुम्हाला जाणता येत नाही. परंतु शरीर कशाचं झाले, हे देहतव पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंथले, भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. इथं तो काय म्हणतो, शरीर कशाने प्राप्त झाले, कर्मामुळे प्राप्त झाले. मग म्हणून कारण कर्म ज्या शरीरापासून झाले नाही काय, ज्या आत्म्याच्या कर्मापासून शरीर उत्पन्न झाले, ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झालं ते त्या आत्म्याचं शरीर, असा निश्चय व्हायला काय हरकत आहे का. आता तुम्ही म्हणता की एका आत्म्याची सर्व शरीरं होतील, कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, अरे ज्या आत्म्याच्या ज्या कर्मापासून जे शरीर झालं ते त्या आत्म्याचं शरीर असं म्हणता येईल की नाही. आता असं समाधान तो सांगेल, परंतु ते म्हणतात त्याला तसंही म्हणता येणार नाही. कारण का म्हणता येणार नाही, तर ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले त्या आत्म्याचे शरीर म्हटले म्हणजे झाले, पण असेही म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, कारण कर्म ज्या शरीरापासून झाले त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी इतर सर्व आत्म्याचा संयोग होताच. आता तुमचा आत्मव्यापक आहे ना, ज्या आत्म्याचं जे कर्म आणि ज्या कर्माने त्याला ते शरीर प्राप्त झालं, पण त्याने ज्या वेळेला ज्या शरीराने कर्म केलं त्या शरीराशी सर्व आत्म्यांचा संबंध होताच की नाही. मग कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म हा निश्चय करता येईल का आपल्याला, करता येणार नाही. कर्म ज्या शरीरापासून झाले त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी इतर सर्व आत्म्यांचा संयोग होतात, म्हणून ते पूर्वकर्मही सर्व आत्म्याचेच म्हटले पाहिजे. अर्थात ते पूर्वी केलेले जे कर्म ते कर्मसुद्धा सर्वच आत्म्यांचे. मग पुन्हा कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हा निश्चय होणार नाही. अमुकच एका आत्म्याचे असे म्हणता येणार नाही. मग ते पूर्वकर्म अमक्याच आत्म्याने केलं असंही म्हणता येणार, कारण त्या सगळ्याच आत्म्यांशी त्याचा काय होता, संबंध होता. हा प्रसंग चुकविण्याकरता जर तो असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे. आता तो काय म्हणतो, प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध असला तरी प्रत्येक आत्म्याचं मन मात्र भिन्न भिन्न आहे. कारण जशी अडचण येईल तसा मार्ग काढतो कोण, नैयायिक. बरं, तो मार्ग काढण्याच्या बाबतीत फार हुशार आहे. त्याच्या हे अशोक शास्त्रीजी कुलकर्णी सांगत असतात की ते जे नैयायिका गर्दभा, असं मला आता चांगलं सांगता येणार नाही, पण ज्या वेळेला नैयायिक दर्शनाचा करता कोण आहे, गौतम ऋषी आहे की नाही. तर रामाला ज्या वेळेला वनवासाला जायला सांगितलं कोणी, कैकेयीने, की तो आत्ताच्या आत्ता वनवासाला राम सीतेसहित गेले पाहिजे, का रामप्रभू वनवासाला गेले पाहिजे. मग त्यावेळेला दशरथ राजांनी सगळ्या सभा बोलावली आणि सांगितलं काय करायचं. आता हे तर सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं काही नाही. त्यांनी सांगितलं जर पाठवलं नाही तर मी कैकेयीला जो वर दिलेला आहे तर माझ्याकडून केलेला जो प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेचा भंग होईल. मग ते म्हटले असं आहे की सगळ्या ऋषींनी सांगितलं बरोबर आहे, परंतु गौतम ऋषी होते नैयायिक, तर त्यांनी सांगितलं तसं काही तुम्हाला दोष लागण्याचं कारण नाही. ज्या क्षणी कैकेयीनं तुम्हाला सांगितलं वनवासाला जावा, तो क्षण आता निघून गेलेला आहे की नाही. आता दुसऱ्या क्षणी वनवासाला जायचा हा दोष काही तुमच्यावर राहणार नाही. म्हणून त्यांना कोणी शाप दिला की नैयायिका हा गर्दभा, असं त्यांना शाप दिला की हे अशा प्रकारची युक्ती करून
कारण त्या कालामध्ये जी आज्ञा दिली त्या तो काल जो आहे तर तो अतीत झालेला आहे. आता हा दुसरा काल आलेला आहे. आता वर्तमान काल आहे, तो काल अतीत आहे. मग अतीत कालातला वर्तमान कालात आज्ञा पाळलीच पाहिजे असं काही तुमच्यावर असं काही तुम्हाला बंधनकारक नाही. असं त्यांनी आपल्या जो काही उपाय सुचवला तो बरोबर वाटतो की नाही आपल्याला वर पाहता. पण असं का, कारण वक्तू इच्छा तात्पर्य तिचं तात्पर्य काय होतं, आताच्या क्षणानंतर पण राम वनवासाला गेला पाहिजे हे तिचं तात्पर्य होतं, आहे की नाही. तर तात्पर्य त्यांनी पकडलं का, तात्पर्य त्यांनी तिचा अभिप्राय जाणला नाही आणि फक्त शब्दच्छल केला, आहे की नाही. तर ते असे करणारे नैयायिक आहे, म्हणून ते शब्दच्छलामध्ये पंडित आहे. म्हणून तो म्हणतो कोणत्या कर्माचं कोणतं आपलं कोणत्या शरीराचं कोणतं कर्म याचा निश्चय करता येणार नाही. कारण सर्व आपलं कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म हे निश्चय करता येणार नाही. तो म्हणतो ते पण काही अवघड नाही, त्याच्यातून मार्ग. प्रत्येक आत्म्याचं मन भिन्न भिन्न आहे का नाही असं तो म्हणतो. हा प्रसंग चुकविण्याकरता जर तो असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे, तेव्हा आत्मा आपल्या मनासह वर्तमान ज्या शरीरात असेल त्या आत्म्याचे ते शरीर आहे असे म्हणावे. आता तो म्हणतो आपल्याला तर माहिती आहे की प्रत्येकाचं मन भिन्न भिन्न आहे आणि जो मनासह ज्या आत्म्याचं ज्या शरीरात काय असेल वास्तव्य असेल ते शरीर त्या आत्म्याचं आहे. कारण मन भिन्न भिन्न आहेत ना. आत्मा व्यापक असल्यामुळे प्रत्येक शरीराशी संबंध असला तरी प्रत्येक शरीरामध्ये राहणारं मन काय मानतो आम्ही, भिन्न मानतो. मग मन भिन्न जर मानलं तर आत्मा आपल्या मनासह वर्तमान ज्या शरीरात असेल, आत्मा मनासह वर्तमान मनासहित ज्या शरीरात असेल ते त्या आत्म्याचं शरीर असं म्हणावे, असा निश्चय करायला हरकत नाही. पण आता लगेच हे सांगतात पण तसेही म्हणता येणार नाही. सिद्धांती त्याचं खंडन करतात, तुला तसं म्हणता येणार नाही. कारण शरीराप्रमाणे सर्व मनाशी सर्व आत्म्याचा संबंध आहे. आत्मा तो व्यापक मानलाय ना तुम्ही. मन भिन्न असलं तरी सुद्धा प्रत्येकाचं मन भिन्न असलं तर प्रत्येकाच्या शरीराशी जसा आत्म्याचा संबंध आहे तसा व्यापक आत्मा तर प्रत्येक नाना आहेत आणि व्यापक आहेत. तेव्हा प्रत्येक आत्म्याचा तेव्हा आत्म्याचा प्रत्येक मनाशी सुद्धा संबंध आहेच आहे. मग अमके मन अमके आत्म्याचे असा निश्चय करता येणार नाही. कारण आत्मा व्यापक आहे आणि मन भिन्न मानलं तरी भिन्न मानलेल्या मनाशी प्रत्येक आत्म्याचा संबंध आहे. त्यामुळं कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर जसं म्हणता येणार नाही, कोणतं कर्म कोणत्या आत्म्याचं हे जसं ठरवता येणार नाही, तरी मन भिन्न मानलं तरी कोणत्या आत्म्याचं कोणतं मन हाही निश्चय होणार नाही. मग अमके मन अमक्या आत्म्याचे आहे असा निश्चय करता येणार नाही. कारण सर्व मनाशी सर्व आत्म्यांचा काय पुन्हा संबंध आहेच. इतकेच नाही तर इंद्रिये सर्व आत्म्यांची होतील. इतकेच नाही तर सर्व इंद्रिय, नुसतं मन आणि शरीर नाही. तर आता तुम्ही म्हणतील की प्रत्येकाची इंद्रिय भिन्न भिन्न आहेत. पण प्रत्येक इंद्रिय भिन्न मान, पण आत्मा व्यापक मानला आणि नाना मानला की त्या आत्म्याचा काय आहे, प्रत्येक इंद्रियाशी देखील संबंध आहे, मनाशी आहे, शरीराशी आहे, कर्माशी आहे, सर्वच आत्म्यांचा, आहे की नाही. त्यामुळं कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म, कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, कोणत्या आत्म्याचं कोणतं मन, कोणत्या आत्म्याची कोणती इंद्रिय किंवा इंद्रिय समुदाय हा सुद्धा निश्चय करता येणार नाही. इतकेच नाही तर सर्व इंद्रिये सर्व आत्म्यांची होतील. सर्व बाह्य पदार्थाची सर्व आत्म्यांचा संयोग असल्यामुळे हा पदार्थ माझा हो अन्याचा असाही व्यवहार होणार नाही. हे तर जाऊ द्या इंद्रिय, पण बाह्य असणारी सगळी घरं दारं ही सगळी सुद्धा आत्मा कसा आहे व्यापक आणि सर्व द्रव्यांशी त्याचा पदार्थाशी संबंध आहे. मग आता हे घर कोणत्या आत्म्याचं आहे बाह्य पदार्थ याविषयी सुद्धा निश्चय करता येणार. कोणत्या आत्म्याचं कोणतं घर हा म्हणता येणार नाही. त्याला पर्याय एकच आहे, ज्ञानदेवा घर चिदानंदी असं जर म्हटलं तर तेवढंच त्याला वेळात आहे. कोणतं शरीर कोणत्या आत्म्याचं असं ठरवता येणार नाही व्यापक मानलं तर. सर्व बाह्य पदार्थाशी सर्व आत्म्याचा संयोग असल्यामुळे हा पदार्थ माझा व हा अन्याचा असा व्यवहारही होणार नाही. हे घर माझं आहे, हे घर तुझं आहे असा तरी व्यवहार होईल का? कारण सर्व आत्म्याचा त्या बाह्य पदार्थाशी देखील संबंध आहेच. कारण हा व्यवहार शरीराभिमानाने होतो. हा सगळा व्यवहार कशामुळे होतो? शरीराशी अभिमान असला म्हणजे पहिल्यांदा हे शरीर म्हणजे मी आहे, मग त्या शरीरासंबंधाने असणारे माझे आहेत. हा सगळा व्यवहार कधी होतो? शरीराचा अभिमान धारण केला तर.
परंतु सर्व शरीराशी सर्व आत्म्याचा संयोग मानला तर हे शरीर अमुकच आत्म्याचे आहे असे कसे म्हणता येईल. परंतु शरीरात धरूनच सगळा व्यवहार होतो, बाह्य व्यवहार आहे. परंतु पहिल्यांदा हे शरीर कोणत्या आत्म्याचं हे ठरलं पाहिजे. आणि हे तर काय आहे, सर्वच आत्म्याचा सर्वच शरीरांशी संबंध असल्यामुळं कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हाच निश्चय होत नाही. आणि जर असे म्हणेल की ज्या आत्म्याची ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी असते आणि ज्या इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी असते त्या आत्म्याचे ते शरीर या अनुभवाने एका आत्म्याचे एकच शरीर होईल. तर म्हणतात आता सगळ्यात सोपं उत्तर आहे याला. कोणतं की कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर. जो आत्मा ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ठेवील, ज्या शरीराला मी असं म्हणेल आणि ते इंद्रियांना मम ही इंद्रिय माझी आहेत असं म्हणेल, त्या आत्म्याचं ते शरीर असं म्हणायला काही हरकत नाही आहे की नाही. हे तर व्यवहार चालतोच की नाही. कोणी जरी असला तर मी म्हणजे हे शरीर आणि ही माझी इंद्रिय असं म्हणतो. मग जो आत्मा ज्या इंद्रियांच्या ठिकाणी ममबुद्धी ठेवील आणि ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ठेवील त्या आत्म्याचं ते शरीर असं म्हणायला काही हरकत नाही. मग हा पदार्थ माझा तो तुझा असा व्यवहार होण्यास हरकत नाही. आता ज्या आत्म्याने ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी आणि इंद्रियांच्या ठिकाणी ममबुद्धी ठेवली तो आत्मा म्हणेल की नाही की ह्या घरात मी राहतो तर हे घर माझं, तू ज्या घरात राहतो ते घर तुझं, ऐक नाही, असा माझा तुझा असा व्यवहार होण्याला सुद्धा हरकत नाही. म्हणून नाना आत्मे मानण्यात दोष नाही. म्हणून मग नाना आत्मे मानले तर चालेल का नाही. मग आता जो आत्मा ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ठेवील त्या आत्म्याचं ते शरीर असं म्हटलं आणि जे इंद्रियांच्या ठिकाणी ममत्व ठेवील ते इंद्रिय त्याचं असं म्हटलं तर मग आता प्रत्येकाचं शरीर भिन्न झालं की नाही आणि शरीर संबंधाने सगळा व्यवहार आहे की नाही. मग माझं तुझं हा व्यवहार व्हायला काही हरकत नाही असं तो सांगतो. कोण नाही ऐक. परंतु ते म्हणतात आणि मग आता आत्मा नाना मानले तरी चालतं की नाही. आत्मा नाना आहेत पण जो आत्मा ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ठेवील त्या आत्म्याचं ते शरीर असं म्हटलं. आत्मा नाना मानून भागलं की नाही, निर्वाह झाला की नाही असं तो कदाचित म्हणेल. परंतु म्हणतात हे म्हणणे योग्य नाही. आता कसं अहमबुद्धी एका आत्म्याशी एका शरीराच्या ठिकाणी होते हे खरे, परंतु न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे तशी होऊ नये. कारण न्यायमतास बुद्धीस ज्ञान म्हणतात. ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून उत्पन्न. आता बघा त्या कसंही जरी झालं तरी त्याला उभयता पाशारज्जू म्हणतात. जसे काही लोक आहे ना ते पकडतात ना त्यांना आणि त्यांना दोराने अशी एक गाठ असते काहीतरी त्याचं नाव आहे आणि ते गाठीनं त्यांना कमरेला आवळतात आणि वरून ती गाठ टाकली की हा जरी पळून जायला लागला पुढं पळायला लागला तरी ती गाठ काय होते आणखी काय त्याला म्हणतो दृढ होते आणि उजव्या बाजूला पळायला लागला डाव्या बाजूला तरी तसा तसा तो दोर आवळतच जातो. म्हणजे त्याला काय त्याच्यातून निसटता येत नाही. तसं ह्या नैयायिकाने कितीही शक्कल काढली तरी तो त्याच्यात अडकतच राहतो. त्याला म्हणतात उभयता पाश, दोन्ही बाजूनी त्या दोरीनं आवळून जाणं, तर दोन्हीकडून पाश टाकणं. हा तर ते काय म्हणतात अतिशय दृढ नाही काय माहीत नाही पण उभयता पाशारज्जू असेल त्याचा अर्थ आहे ती दोरीनं तो दोन्हीकडून आवळला जातो. हां तर आता सांगतात आता सांगतात आणि जर असे म्हणे हा काय पण हेही म्हणणे योग्य नाही. कसं योग्य नाही ते सांगतात. अहमबुद्धी एका आत्म्याशी एकाच ठिकाणी एकाच शरीराच्या ठिकाणी होते हे खरे. आपण जर व्यवहारात पाहिलं तर खरोखर एका आत्म्याला एकाच शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते हा व्यवहारामध्ये आपल्याला दिसून शकतं. मी म्हणजे हे शरीर, दुसरा म्हणतो मी म्हणजे हे शरीर. म्हणजे एका आत्म्याला एकाच शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते हे व्यवहारामध्ये मानण्यासारखी गोष्ट आहे. परंतु तू आता हे जे सांगितलं ना हे तुला नाही म्हणता येणार. ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्या आत्म्याचे ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते ते त्या आत्म्याचं शरीर असं व्यवहारात आपल्याला दिसून येतं. कारण एक आत्मा एकाच शरीराच्या ठिकाणी अभिमान धारण करून व्यवहार करीत असताना दिसतो. पण हे तुला म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण तुझे सगळे सिद्धांत ठरलेले आहेत ना, तुझी सगळी गृहीत कृत्य ठरलेली ती तू आम्हाला अगोदर
सांगितलेली पण आहेत, तर त्याच्याप्रमाणे तुला म्हणता येणार नाही. कसं न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे तसे होऊ नये. न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे एका आत्म्याचा एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होता कामा नये. कारण का? कारण न्यायमतात बुद्धीच ज्ञान म्हणतात. त्यांचं एक सूत्र आहे, बुद्धेर ज्ञानम, म्हणजे बुद्धीलाच काय म्हणतात? ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्यापासून संयोगापासून उत्पन्न होते. त्यांच्या मताने बुद्धीला काय म्हणतात? ज्ञान. बुद्धेर ज्ञान. आणि ते ज्ञान कसं उत्पन्न होतं? काल आपण पाहिलं, त्यांनी सांगितलं आत्मा आणि मन यांच्या संबंधापासून ज्ञान उत्पन्न होतं. आत्मा मन संयोगापासून ज्ञान उत्पन्न होतं. ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून उत्पन्न होते. ज्या मनाच्या संयोगाने आत्म्यास ज्ञान होते त्या मनाशी तर सर्व आत्म्यांचा संयोग आहे. आता मन आणि आत्म्याचा संयोग झाला की काय होतं? ज्ञान होतं, असं तू सांगितलं. परंतु ज्या बुद्धीला तुम्हाला काय बुद्धेर ज्ञानम असं तुम्ही केलं, परंतु ज्या मनाचा आत्म्याशी संयोग होतो त्या एकाच आत्म्याचा त्या मनाशी संयोग होतो का सर्वच आत्म्याचा मनाशी संयोग होतो? कारण आत्मा कसा आहे तुझा? व्यापक. म्हणून तुझ्या म्हणण्याप्रमाणे मनाशी एकाच आत्म्याचा संयोग होता कामा नाही. कारण तू काय एकच आत्मा नाही. आत्मा काय आहेत? नाना आहेत. आणि नानाच नाही तर ते कसे आहेत? पुन्हा व्यापक आहेत. म्हणून सर्व आत्म्यांचा सर्व ठिकाणी अहमबुद्धी झाली पाहिजे. जर ज्या मनाच्या संयोगाने आत्म्याला ज्ञान होते त्या मनाशी सर्वच आत्म्यांचा काय आहे? संयोग आहे. मग अर्थात सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झाली पाहिजे. अहमबुद्धी म्हणजे अहम असं बुद्धीला काय म्हणतात? ज्ञान. म्हणजे मी असं ज्ञान. बरं, ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी नित्य का उत्पन्न होतं? तुझ्या मताप्रमाणे उत्पन्न होतं. कधी होतं? आत्मा आणि मनाच्या संबंधाने. पण आत्म्याचा आणि मनाचा संबंध होताना एकच आत्मा आणि मन यांचा संयोग होईल का त्या मनाशी सर्वच आत्म्याचा संबंध होईल? मग कोणत्या आत्म्याचं कोणतं मन असं तुला निश्चय करता येईल का? अर्थातच करता येणार नाही. म्हणून सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झालीच पाहिजे. होत तर नाही. म्हणून आत्मा, याचा अर्थ काय झाला? म्हणून नाना आत्मे व्यापक मानणे योग्य नाही. याच्यावरून आत्मा नाना म्हणायचं आणि ते व्यापक आहेत, किंवा व्यापक आहे म्हणायचं आणि नाना आहेत हे म्हणणं तुझं योग्य नाही. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे एका आत्म्याला एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होणं शक्यच नाही. कारण अहमबुद्धी म्हणजे काय? हे ज्ञान. अहमबुद्धी म्हणजे अहम असं ज्ञान. आणि ते कशाने निर्माण होतं? आत्मा आणि मनाच्या संयोगाने. पण कोणत्या आत्म्याचं कोणतं मन हे सांगता येणार नाही, कारण त्या मनाशी सर्वच आत्म्याचा संयोग आहे. म्हणून सर्वच आत्म्यांना काय होईल? त्या मनाच्या ठिकाणी अहमबुद्धी होऊ लागेल. एका आत्म्याला एका मनाच्या ठिकाणी एका आत्म्याचा एका मनाशी संयोग होणार नाही. त्यामुळे त्याच्या एकाच आत्म्याच्या ठिकाणी हे शरीर मी आहे अशी अहमबुद्धी किंवा अहम असं ज्ञान उत्पन्न होणं शक्य नाही. ठीक आहे ना महाराज? आता तो म्हणतो यावर असे म्हणेल की ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचे जनक आदृष्ट आहे त्या आत्म्यासच एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. आता त्याच्या पुढे जाऊन तो सांगतो. आता त्याला आपल्याला वाटतं की आता याला काहीच मार्ग सापडणार नाही, पण त्याला मार्ग सापडतो. कारण त्याला एक इंग्लिश म्हणे, ए विल फाइंड ए वे, असे एक हे. ए विल म्हणजे माणसाच्या अंतःकरणात एकदा इच्छा असली ना एखादा कोणते करण्याची किंवा एखादा सिद्धांत प्रस्थापित करण्याची, तर तो काय करतो? ए विल म्हणजे इच्छा जी आहे ना, तर इच्छा ही मार्ग शोधील. ए विल म्हणजे इच्छा आणि विल म्हणजे भविष्यकाळ सांगितलं. ती काय करेल? फाइंड ए वे, ती मार्ग शोधणार. तसं आता इथे हा काय करतोय? मार्ग शोधतो. शोधलेला मार्ग कोणता आहे बघा. यावर असे म्हणेल की ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचे जनक अदृष्ट आहे त्या आत्म्यासच एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. आता आत्म्या किंवा आत्मा मनाच्या संबंधाने ज्ञान होतं असं नाही. ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचं जनक म्हणजे ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न करणारं काय पाहिजे? पुन्हा अदृष्ट. मग ज्या आत्म्याच्या ठिकाणी ते ज्ञान उत्पन्न करणारं अदृष्ट असेल त्या आत्म्याचं त्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होईल. आहे की नाही? त्याचं अदृष्ट पाहिजे, पूर्व कर्माचे संस्कार आणि त्यांच्या सहित म्हणजे अदृष्ट सहित मनाचा आणि आत्म्याचा संबंध जिथं होईल त्या आत्म्याला त्या शरीराच्या ठिकाणीच काय होईल? अहमबुद्धी होईल. आता त्याने एक भर कशाची टाकली? अदृष्टाची भर टाकली.
आता ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचे जनक अदृष्ट आहे त्या आत्म्यासच एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. आता ते म्हणतात तरीही सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी अर्थात अहम ज्ञान झालंच पाहिजे. आता जरी तुम्ही म्हणलं ना अदृष्टासहित मनाचा आणि ज्या आत्म्याचा संबंध होईल त्याला त्या शरीराच्या ठिकाणी काय होईल अहमबुद्धी होईल, पण तसं होणार नाही. जरी अदृष्टासहित मनाचा आत्म्याशी संबंध होऊन त्याला त्या शरीराच्या ठिकाणी ज्या आत्म्याचं म्हणजे अदृष्टासहित मन जिथं असेल आणि त्या आत्म्याला त्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होईल असं तू जे म्हणतोस तसं पण म्हणता येणार नाही. कारण का सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी किंवा अहम असं ज्ञान झालं पाहिजे. कारण काय सर्व आत्म्यांना तसं ज्ञान झालं पाहिजे, एकाच आत्म्याला होणारच नाही तुझ्या सिद्धांताप्रमाणे. कसं? कारण तुम्ही व्यापक आणि नाना आत्मा अंगीकारल्यामुळे ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने अदृष्ट होईल त्या शरीराशी सर्व आत्म्यांचा संबंध असल्यामुळे ते अदृष्ट सर्व आत्म्याचे झाले पाहिजे. आता तुम्ही काय म्हणतात अदृष्टासहित म्हण, पण ते अदृष्ट म्हणजे पाप पुण्य कुठं घडलं? कोणत्या तरी शरीरातच घडलं की नाही? त्या शरीरातच घडलं. ज्या वेळेला ते अदृष्ट पुण्य पाप घडलं त्यावेळेला त्या बरोबर आहे ना, ज्या शरीरामध्ये हे अदृष्ट निर्माण झालं म्हणजे पाप पुण्य निर्माण झालं. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, परंतु त्याला कोणतं तरी पाप पुण्य करण्यासाठी शरीर होतं का नाही पूर्वी अदृष्ट निर्माण होण्यासाठी. मग ते अदृष्ट निर्माण होण्यासाठी ज्या शरीरात ते अदृष्ट निर्माण झालं त्या शरीराचा सर्व आत्म्याशी संबंध होता की नाही? मग ते अदृष्ट एका आत्म्याचं म्हणता येईल का सर्वच आत्म्याचं आहे? मग सर्वच आत्म्याचा असेल तर एका आत्म्याला त्या शरीराच्या ठिकाणी अदृष्टसहित मनाचा संबंध होऊन आत्म्याशी त्या आत्म्याला कोणत्याही एकाच शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होणं शक्य आहे का? नाही. कारण त्या अदृष्टाशी संबंध अदृष्ट ज्या शरीरात घडलं त्या शरीराशी सर्वच आत्म्याचा संबंध आहे. मग आता त्याला म्हणता येईल काय हे अमुकच माझं शरीर आहे, अमुकच माझं अदृष्ट आहे, अमुक शरीरात घडलेलं अदृष्टच माझं आहे असं त्याला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. कारण का म्हणता येणार नाही? आणि जर आणि थंड त्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी व्हायची म्हणलं तर सर्वच आत्म्यांना अहमबुद्धी होईल, एका आत्म्याला होणार नाही. कारण का बरं करता येणार नाही? कारण तुम्ही व्यापक आणि नाना आत्मा अंगीकारल्यामुळे तुमचा आत्मा कसा आहे? व्यापक आणि पुन्हा नाना. आणि त्यामुळे ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने अदृष्ट होईल त्या शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळे ते अदृष्ट सर्व आत्म्यांचे झाले पाहिजे, हे पूर्वीच सांगितलेले आहे. आता ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने अदृष्ट निर्माण होईल त्या शरीराशी सर्वच आत्म्यांचा काय आहे? संबंध आहे. त्यामुळे ते अदृष्ट सुद्धा काय आहे? एका आत्म्याचं आहे का सर्वच आत्म्याचं आहे? ते अदृष्ट सुद्धा सर्वच आत्म्यांचं आहे. कोणत्याही कल्पनेने अमुक आत्म्याचे अमुक शरीर हे ठरविणे शक्य नाही. तो कितीही त्या ठिकाणी युक्तिवाद कर, परंतु अमक्या आत्म्याचा अमुक शरीर आहे हे कोणत्याच रीतीनं निर्णायक किंवा निश्चयात्मक सांगता येणार नाही कोणाला? तुला. आहे की नाही? त्याचंही कारण काय आहे तर आत्मा नाना मानून व्यापक मानल्यामुळे ही तुला प्रतिबंध यायला लागले. आता सांगतात कोणत्याही कल्पनेने अमुक आत्म्याचे अमुक शरीर आहे हे ठरवणे शक्य नाही. कारण भूत भविष्य आणि वर्तमान कालात एका आत्म्याचा जो व्यवहार सांगतील त्या व्यवहाराशी इतर सर्व आत्म्याचा संबंध येणारच. तू भूतकालात सांग, भविष्यकालात सांग, वर्तमानात सांग, कोणताही व्यवहार घडला का त्या व्यवहाराशी सर्व आत्म्यांचा संबंध मानावा लागेल. कारण तुझा आत्मा कसा आहे? व्यापक आहे. आता म्हणून आत्मा नाना आणि व्यापक मानणे अत्यंत अयुक्त आहे. याचाच अर्थ काय? आत्मा नाना आहेत आणि ते काय आहे? व्यापक आहेत असं मानणं हे अयुक्त म्हणजे युक्तीच्या विरुद्ध आहे, हे असंगत आहे आणि असंभव पण आहे. आत्मा नाना आणि व्यापक मानून व्यवहाराची संगती लावणं हे सुद्धा काय आहे? अशक्य गोष्ट आहे, असंभवनीय आहे. आता सांगतात हा एवढे हा हो हा मग काय ते सांगतात ना. आता पुढं सिद्धांती जो आहे ना ते आत्मा एकच मानतात, पण आत्मा कसा मानतात? अकर्ता, अभोक्ता, व्यापक, सुख दुःखाच्या अतीत आणि बंध मोक्षाच्या अतीत असं मानतात. आणि त्या आत्म्याची उपलब्धी कशाने होते? विचाराने होते. हा
हा, मग तसं तर मानतातच ना. नाना आत्म मानून परिच्छिन्न मानायचा, तो भोगता मानायचा, करता मानायचा. आणि व्यवहारात काय आहे, व्यवहारी तू भट्ट नाही. व्यवहारामध्ये असं मानून संगती सांगता येते ना. जर तुम्ही आत्म्याला परिच्छिन्न मानलं तर संगती तुम्हाला सांगता येते कशाची, पाप पुण्याचा करता. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये आत्मा करता आहे, भोगता आहे असं समजूनच यांनी लागले, जो जे कर्म करील तो त्या कर्माचा फलाचा काय होईल, भोगता होईल, ही संगती लागते. पण याच्याप्रमाणे केलं तर कोणतीच संगती लागणार नाही. पूर्वमीमांसकांनी जीव नानाच मानले ना, जो ज्या, आणि ते कसे नित्य पण मानले, पुन्हा कर्माचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व पण त्यांच्या ठिकाणी मानले. व्यवहार करताना ही संगती सांगता येते, पण याचं काय, व्यवहारात सुद्धा कुठं बसत नाही. या शास्त्रीय व्यवहार यांनी सांगितल्याप्रमाणे काहीही करता येत नाही. शास्त्रीय नाही पण लौकिक व्यवहार सुद्धा करता येणार नाही, कारण कोणता पदार्थ कोणाचा, मालकीचा, हे सुद्धा ठरवता येत नाही असे. आणि समजा त्यांनी मानलं असतं आत्मा नाना आहे, आपल्याला आत्मा नाना आहे आणि परिच्छिन्न आहे असं मानलं तर श्रुती सिद्धांताशी त्याचा विरोध आला असता की नाही, युक्तीशी विरोध आला असता की नाही. आत्मा पुन्हा नाना मानला तर आत्म्याची एकत्वाची सिद्धी होते. जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये अवस्था येतात जातात, आत्म्यात बदल होतो का, हे अनुभवाचं आहे की नाही. आणि उपाधिकृत भेद असतो, वास्तव अभेद असतो, युक्तीने पटवून देता येतं की नाही. आणि निय नानास्ति किंचन एकमेवा द्वितीयम श्रुतीने सांगितलं की नाही. म्हणून हे जरी परिच्छिन्न मानलं तरी पूर्वमीमांसकाचे मत सुद्धा काय आहे, खंडितच आहे. हे म्हणजे इतर दर्शनकार जे कोणी मानतील त्यांचं. हां, आता त्याच्यासाठी सांगतात, आता त्याचं चुकीचं झालं. मग ते वेदांतांनी कशी संगती सांगितली ते सांगतात. वेदांत मतात आत्मा करता भोगता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे असून ते अंतःकरणे नाना आहेत. आता तुम्ही म्हणाल, कदाचित न्यायिक म्हणेल आम्हाला सगळीकडून अडवलं, तुमचं काय सिद्धांत आहे, आमचा सिद्धांत खंडन केला, आता तुमचा सिद्धांत काय आहे तो सांगा ना. म्हणून याला म्हणतात जल्पाचं स्वरूप, म्हणजे दुसऱ्याच्या सिद्धांताचं खंडन करणं आणि आपल्या सिद्धांताचं मंडन करणं, याला म्हणतात जल्प. आणि अतिशय गुरु शिष्यभावात नम्रतेने जेव्हा शिकतो तेव्हा त्याला म्हणतात संवाद, आहे की नाही. आणि नुसतं खंडनच करीत उठतो त्याला म्हणतात वितंडा, आहे की नाही. तर आता इथं थोडं जल्पाचं स्वरूप आहे म्हटलं तरी चालेल. अगोदर याचं खंडन केलं की नाही. आता आपला सिद्धांत सांगतात, वेदांत मतात आत्मा करता भोगता नाही. हा करता भोगता मानत होता की नाही. आता तुमचं मत काय आहे, तर आत्मा हा करताही नाही आणि भोगताही नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे असून ती अंतःकरणे नाना आहेत. आता त्याला आत्मा नाना नाही म्हणावं तर सुखदुःखाची बंधमोक्षाची संगती लागत नाही असं तो म्हणत होता. कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचं संगती लागत नाही, म्हणून आम्ही म्हणतो आत्मा करता भोगता आहे. आणि एकाची सुखदुःख दुसऱ्याला होऊ नये म्हणून आम्ही काय म्हणतो, आत्मा काय आहे, नाना आहेत, आहे की नाही. पुन्हा आम्ही काय म्हणतो, आत्मा व्यापक आहे. परंतु आत्मा का ठिकाणी त्यांनी आत्म्याचे दोन प्रकार केले, पुन्हा जीवात्मा आणि परमात्मा. आत्मस्वरूपाने पुन्हा कसा आहे, जड आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान गुण हा काय होतो, उत्पन्न होतो, अशी त्याचे सिद्धांत आहे ना. तर ते म्हणतात हे असं केल्यामुळे तुला सगळ्या अडचणी आल्या, पण आम्हाला येत नाही. का येत नाही, तर आम्ही आत्म्याला पहिल्यांदा करता भोगताच मानत नाही. मग करता भोगता मानत नाही, मग कर्तृत्व भोक्तृत्व प्रत्यक्ष अनुभवाला येतात ना, ते आहेत कोणाचे. आम्ही म्हणतो की कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कोणाचे, अंतःकरणाचे आहेत. मग अंतःकरण एक आहेत का नाना आहे, नाना. सुखदुःख प्रत्येकाला वेगळे मानता येतील की नाही, कारण आम्ही काय म्हणतो, प्रत्येकाचे शरीर भिन्न आहे, त्या शरीरामध्ये असणारा तो आत्मा सुद्धा काय आहे, भिन्न आहे. आपलं शरीरामध्ये असणारं मन सुद्धा काय आहे, भिन्न, किंवा अंतःकरण सुद्धा काय आहे, प्रत्येकाचं भिन्न आहे. मग कर्तृत्व भोक्तृत्व आत्म्याचे नाही, कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचे. मग जर अंतःकरण नाना मानली आणि आत्म्याला सोहळ्यात तसाच ठेवला तर आमचं काय बिघडेल का. आत्मा व्यापक आहे, पुन्हा त्याची सत्ता पारमार्थिक आहे. आणि एक कर्तृत्व भोक्तृत्व अंतःकरणाधिक स्थूल सूक्ष्म प्रपंचाची सत्ता काय आहे, प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक आहे असं आम्ही म्हणतो. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी ठेवतो आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी ठेवतो. वेदांत मतात आत्मा करता भोगता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे असून ती अंतःकरणे नाना आहेत. अंतःकरण हे व्यापक नाही किंवा अणुही नाही. त्यांनी काय सांगितलं, मन हे कसं आहे, अणुपरिमाण आहे. त्यांनी मानलं होतं ना, आम्ही काय म्हणतो, मन अणुपरिमाण पण नाही आणि व्यापक पण नाही.
आमची व्यापकाची व्याख्या काय आहे? देश काल वस्तू परिच्छेद रहित असं अंतःकरण नाही. आणि त्याची व्यापकाची व्याख्या काय आहे? सर्व मूर्त द्रव्यांशी संयोग होणं हे व्यापकाचं काय आहे? लक्षण आहे. म्हणून म्हणतात आमचं जे अंतःकरण आहे ते नाना आहे, परंतु ते नाना असलं तर नाना म्हटलं तर ते अंतःकरण अणुपरिमाणाचं आहे असंही नाही आणि व्यापक आहे असंही नाही. त्याचा परिणाम आम्ही मानतो मध्यम परिमाणाचा अंतःकरण आहे. मध्यम परिमाण कशाला म्हणतात? जेवढं शरीर तेवढंच काय आहे? मन आहे. आता थोडक्यात आपण कधी चिंतन केलं असेल, हे जे जैन आहेत ना, जैन दर्शन, त्यांनी काय मानलंय? आत्म्याला मध्यम परिमाण मानले. म्हणजे जेवढं शरीर तेवढा काय आत्मा असं म्हणतात. मग ते म्हणतात एका शरीरातून त्याचं खंडन करताना त्याची थट्टा केलेली आहे की ते म्हणतात एका शरीरातून, समजा मुंगीच्या शरीरातून आत्मा हत्तीच्या शरीरात गेला तर काय होईल? एका कोपऱ्यात कुठेतरी कानात जाऊन बसेल, आहे की नाही? बाकीच्या शरीरात आत्मा राहणार नाही. किंवा हत्तीच्या शरीरातून मुंगीच्या शरीरात गेला, आहे की नाही? कारण मध्यम परिमाणाचा आहे. तर काही मुंगीच्या शरीरात राहिले आणि मुंगी चालली की मागं लोळत चालेल ते म्हणतात, आहे की नाही? म्हणजे तेव्हा आत्मा मानला तर अशी अडचण येते. पण शरीर काय आहे? मध्यम परिमाणाचं आहे. ज्या शरीरात जाईल तेवढं ते, ज्या शरीरात ते प्रवेश करेल तेवढ्या परिमाणाचं ते राहील. अंतःकरण हे व्यापक नाही किंवा अणुही नाही. शरीरासमान अंतःकरणाचे परिमाण आहे. अंतःकरणाचं परिमाण म्हणजे लांबी, रुंदी, माप किंवा इयत्ता त्याला म्हणतात. केवढं आहे ते? जेवढं शरीर तेवढं त्या अंतःकरणाचं परिमाण असं कोण मानलेले? वेदांताने. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरात प्राप्त झाले तर मोठे होते आणि लहान शरीरात प्राप्त झाले तर लहान होते. तर हा सिद्धांत खाली टिप्पणी दिली. सिद्धांत बिंदू नावाचा मधुसूदन सरस्वतीने, जो एक अत्यंत आपल्या संप्रदायात खूपच म्हणजे पूजनीय चिंतनीय ग्रंथ मानला जातो, त्याचं तो सिद्धांत बिंदूमध्ये त्यांनी सांगितलं ज्या शरीरात मन जातं किंवा अंतःकरण जातं तेवढ्याच शरीराचा ते अंतःकरण राहतं. मोठ्या शरीरात प्राप्त झाले तर मोठे होते आणि लहान शरीरात प्राप्त झाले तर लहान होते. तुम्ही म्हणाल याला प्रमाण कुठे? तर सिद्धांत बिंदू मधुसूदन सरस्वतींचा याला प्रमाण आहे. त्यांचा अधिकार आपण सांगितला. सरस्वतीचा अभिप्राय कोण जाणतात आणि मधुसूदनांचा अभिप्राय कोण जाणते? सरस्वती. आता ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणात त्या शरीराद्वारा भोग होतो. आता मग आम्ही काय म्हणतो? ज्या अंतःकरण नाना आहेत ना, मग जे अंतःकरण ज्या शरीराशी संबंध ठेवील त्या शरीराच्या द्वारा त्या अंतःकरणाला सुखदुःखाचा भोग होतो. जे अंतःकरण ज्या शरीराशी तादात्म्य धारण करेल त्या शरीराच्या त्या अंतःकरणाला त्या शरीराच्या ठिकाणी त्या शरीराच्या ठिकाणी त्या अंतःकरणाला सुखदुःखाचा भोग होतो. त्या शरीरद्वारा म्हणजे ते शरीराचे होणारे भोग कोणाचे भोग आहे? मी स्नान केलं, आहे की नाही? किंवा जर सूक्ष्म शरीर असलं तर मला दुःख झालं, हे कोणत्या शरीराच्या द्वारा? कारण का त्या अंतःकरणाने त्या शरीराच्या ठिकाणी तादात्म्य केलं. स्थूल शरीराच्या ठिकाणी तादात्म्य केलं आलं तर मला जन्म मरण म्हणतंय, आहे की नाही? सूक्ष्म शरीराची केलं तर मला काय आहे? सुखदुःख म्हणतंय, मला कर्तृत्व भोक्तृत्व म्हणतंय. मी ज्ञानी अज्ञानी म्हणाल तर कोणत्या शरीराशी तादात्म्य केलंय? कारण शरीराशी तादात्म्य केलंय. ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणात त्या शरीराद्वारा भोगवतो. जर आम्ही अंतःकरण व्यापक अंगीकारले असते तर नैयायिकाप्रमाणे आत्म्याप्रमाणे सर्व शरीरे सर्व अंतःकरणाची व सर्व शरीर भोगही सर्व अंतःकरणाचे झाले असते. आम्ही फार हुशार आहेत. आम्ही त्या समजा त्यांनी काय केलं? आत्मे नाना मानले आणि व्यापक मानले. त्यामुळं त्याच्यावर किती आक्षेप आम्हीच दिले की नाही. आता आम्ही कशाला त्या अर्थाने सापडू? आम्ही अंतःकरण काय मानली? नाना मानली. पण नाना मानली पण व्यापक मानलं नाही. व्यापक मानलं असतं का कोणत्या शरीराचं कोणतं अंतःकरण असं झालं असतं की नाही? कोणत्या अंतःकरणाने कोणत्या शरीराच्या ठिकाणी तादात्म्य ठेवावं याचा काही निर्णय करता आला नसता. म्हणून आम्ही म्हणतो आणि ते सर्व शरीर आत्म्याची आणि सर्व शरीरांचे सर्व भोगही काय झाले असते? सर्व अंतःकरणाचे झाले असते. ज्या अंतःकरणाने ज्या शरीराच्या ठिकाणी तादात्म्य ठेवले त्या शरीराद्वारा त्या अंतःकरणाचंच भोग होतात. पण ते अंतःकरण आम्ही व्यापक मानलेलं नाही. व्यापक मानलं असतं तर जी अडचण नैयायिकाला आली आत्मस्वरूपा संबंधाने ती आम्हाला कशा संबंधाने आली असती? अंतःकरणा संबंधाने आली असती. म्हणून ते अंतःकरण आम्ही व्यापक मानले नाही. म्हणून
तो दोष येत नाही. कोणत्या अंतकरणाचं कोणतं शरीर ठरवायला दोष येईल का आमच्याकडं? नाही, कारण आम्ही अंतकरण काय मानलेलं आहे? अणुही मानलं नाही, व्यापकही मानलं नाही, ते मध्यम परिमाणाचं मानलेलं आहे. बरे, अंतकरण अणु मानले तर ते एका शरीराच्या देशातच जाणार. मग ते म्हणे तुम्ही मध्यम परिमाणच का मानलं नाही, व्यापक का मानलं नाही? तर व्यापक मानलं का एवढे दोष येतात जे नैयायिकावर आले ते. परंतु वैशेषिक दर्शनामध्ये अणु किंवा नैयायिकामध्ये आत्मा काय मानलाय? अणुरूप. आपलं मन काय मानलंय? अणु. आत्माने मन काय सांगितलंय? अणु. मग ते जर अणु सांगायचं असेल तिथे अणुरणीयान म्हणजे अणुच मानलेलं आहे. मन सुद्धा कसं आहे? अणुच मानलेलं आहे. मग अंतकरण अणु मानले तर शरीराच्या एका देशातच राहणार. जर आम्ही अंतकरण अणु हे म्हटलं असतं, अणोह अनियान, श्रुती सांगते की ते अणुपेक्षाही सूक्ष्म आहे म्हणजे अणुरूप आहे, असं मानलं असतं तर मग आम्हाला काय अडचण आली असती? ते एकाच देशात राहिलं असतं. ऐके, अंतकरण अणु म्हणजे कुठं राहील? ते एकाच देशात. मग एकाच काली मस्तकात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही. आता माऊलीची ओळी ना, पायी काटा न येटे ते व्यथा जीवी उमटे. आता आत्म्याला काय आहे? आपलं काय काय पण अंतकरण अणु, अंतकरण आम्ही अणु मानलं असतं. इथं काय अंतकरण अणु आपला तो विषय चालला, पण आत्मा म्हणतो, त्याच्याऐवजी काय शब्द घ्यायचा? अंतकरण. अंतकरण अणु मानलं असतं तर समजा एका शरीराच्या एका देशात ते राहणार. समजा ते मस्तकात असलं मन आणि जर पायाला काटा मोडला तर त्याला कळेल का? बरं, अंतकरणाला काय होतं? ज्ञान. आणि ते ज्ञान त्याला होईल का? पायात काटा मोडला तर मस्तकात त्याला ज्ञान होईल का? होणार नाही. कारण तो आत्मा कसा आहे? आपलं ते अंतकरण कसं आहे? एकाच देशात राहणार आहे, कारण ते अणु आहे. अणु म्हटलं की ते एक दिशेच असणार. मग एकाच काली मस्तकात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही, कारण ज्या स्थानी अणु अंतकरण असेल त्याच भागात ज्ञान होईल. जिथं अंतकरण असेल तेवढ्याच भागात ज्ञान होईल. पायात असलं अंतकरण तर फक्त पायाला टोचलं तर कळेल, वर तुम्ही घाव घाला काहीच होणार नाही, कारण अंतकरण कोणत्या परिमाणाचे? अणु. आणि राहते कुठं? शरीराच्या एका देशात. बरं, हे अनुभवाला येतं का आपल्याला? का पायी काटाने येते ते व्यथा जीवी उमटे हे कळतं आपल्याला? ऐक, हा आपला अनुभव आहे की नाही? म्हणून अंतकरण अणु नाही, याचाच अर्थ अंतकरणाला अणु म्हणता येणार नाही. शरीरात समान मानले आहे म्हणून कोणताच दोष येत नाही. आता जेवढं शरीर तेवढंच अंतकरण. मग शरीराच्या कोणत्याही भागाला जर आपल्याला इजा झाली तर ते कळेल की नाही? कारण अंतकरण कसं आहे? मध्यम परिमाणाचं सर्व शरीराला व्यापतं आणि जेवढं शरीर तेवढं अंतकरण. मोठ्या शरीरात गेलं तर मोठं होतं, लहान शरीरात गेलं तर लहान होतं. अणु आणि व्यापक परिमाणाहून निराळे असते यासच मध्यम परिमाण होतात. मध्यम मध्यम म्हणजे काय? तर जे अणुही नाही आणि व्यापकही नाही, जेवढं शरीर तेवढं, त्याला काय म्हणतात? मध्यम परिमाण असं म्हणतात. नैयायिकांनी आत्मा नाना मानून व्यापक मानल्यामुळे कसा घोटाळा होतो यावर सांगितले जाईल. आत्मा नाना मानून व्यापक मानला की काय प्रतिबंध येतात हे तर आतापर्यंत आपण चिंतन केलेलंच आहे. याकरिता कोणी नवीन नैयायिकांनी आत्म्याच्या अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाण मानून आत्मभेद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आता विचार करू. आता त्यांनी याचंच ऐकून घेतलं आणि ते म्हणे, अहो याने अंतकरण मध्यम मानलं तर सगळे प्रश्न सुटले ना. मग आपण जे आतापर्यंत म्हणत होतो आत्मा काय आहे? अणुपरिमाणाचा आहे, आपला सिद्धांत एवढा थोडासा दूर करू. आणि तू जसं अंतकरण मध्यम परिमाणाचं म्हणतो तसा आमचा आत्मा सुद्धा काय आहे? मध्यम परिमाणाचा आहे असं आम्ही म्हणू. आणि मग आता आत्मभेद सिद्ध होईल. मग आत्मा नाना तर ठरेल की नाही? आत्मा बरं, याने अंतकरण नानात्व आहे आणि अंतकरण मध्यम परिमाणाचा. कमीत कमी आपल्याला जो आत्मभेद सिद्ध करायचा आहे, हे जे नैयायिक वैशेषिक एक आहे भेदवादी आहे. हे काय आहे? भेदवादी. मग आत्मा नाना मानता येईल का नाही? व्यापक मानल्यावर अडचण होते, बरोबर आहे ना? अणु मानल्यावरही अडचण होते. पण यांनी मध्यम परिमाण मानून अंतकरणाचा प्रश्न कसा सोडवला तसाच आपण काय, आणि अंतकरण नाना पण मानली, तसं आपण सुद्धा काय करू? अंतकरण आपला आत्मा नाना मानू आणि मध्यम परिमाणाचा मानू. म्हणून त्यांनी एकमेकाच्या मुखाकडं पाहिलं आणि सगळ्या त्या जे नैयायिक होते त्यांना वाटलं की बरं झालं याचंच घ्यायचं आणि पुन्हा त्याला काय म्हणतात? एक उष्ट लकुटिका न्याय. ते नाही म्हणता येत तिथं, म्हणजे त्याचा सिद्धांत घ्यायचा आणि त्याचे जे सिद्धांत आहे सांगितले तीच सरणी घ्यायची आणि ती आपली असं सिद्ध करायचं. आम्ही सुद्धा असंच मानतो. आता त्याच्यामध्ये दोन नैयायिक आहे, एक प्राच्य नैयायिक आणि एक नव्य नैयायिक. आता हे जे आहे ना, हे
नव्य न्यायिकांचं सांगतात आता की मध्यम परिमाण म्हणून आत्मभेद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्याचा विचार करू. नवीन न्यायिकांच्या मतात आत्मा नाना आहे, कर्ता भोक्ता आहे, नित्य आहे, पण व्यापक नाही. हे जे वरचा सिद्धांत सांगितला हा कोणाचा आहे? प्राच्य न्यायिकांचा आहे. आणि आता जो सांगतात तो काय आहे? नव्य न्यायिकांचा. त्यांनी आत्मव्यापक मानलेला नाही. नवीन न्यायिकांच्या मतात आत्मा नाना आहे, कर्ता भोक्ताही आहे. अंतकरण नाना मानलं की नाही? कर्तृत्व भोक्तृत्व या ठिकाणी मानलं की नाही? पण ते म्हणतात आमचा आत्मा नित्य आहे. पण आत्मा पण काय आहे? नित्य. इथं अंतकरण नित्य मानले का नाही? सिद्धांतात अंतकरण नित्य मानले की नाही? हे बघा वेदांत सिद्धांतामध्ये अंतकरण जे आहे ते नाना आहे, बरोबर ना? ते पुन्हा काय आहे? कर्तृत्व भोक्तृत्व आहे. आणि हा काय म्हणतो? त्यांचं जसं आहे तसंच करू ना आत्म्याच्या बाबतीत. तसं वेदांत सिद्धांतात आत्मा आपला अंतकरण कर्ता भोक्ता मानले, नाना मानले, तसं ते नित्य मानले की नाही? ब्रह्मज्ञानाने काय होतो? त्याचा बाध होतो, म्हणून तसं मानलेलं नाही. पण हे याला ज्ञात नाही. पण व्यापक नाही. नित्य आहे पण व्यापक नाही. म्हणजे वेदांत मतातील अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही, म्हणून भोगाचा संकर नाही. परंतु वेदांत मतामध्ये अंतकरण जसं मध्यम परिमाण मानलेलं आहे, तसंच आम्ही काय म्हटलेलं आहे? आत्मासुद्धा मध्यम परिमाणाचा आहे, तो व्यापक नाही. ह्या नव्य न्यायिकांनी काय केलं? प्राच्य न्यायिकांनी मानलेलं आत्म्याचं जे व्यापकत्व तेवढ्याच बाबतीत त्याचा अस्वीकार किंवा अनंगीकार केला. आम्ही म्हणतो की आत्मा व्यापक नाही, मग कसा आहे? तो मध्यम परिमाणाचा आहे असं स्वीकार केलं. मग ते म्हणतात मग आता त्याच्यामुळे काय होईल आपल्याला? म्हणून भोगाचा संकर नाही. आता भोगाचा संकर आहे का? ज्या आत्म्याने ज्या शरीरात जे कर्म केलं असेल त्या आत्म्याला त्या शरीराप्रमाणे नाना मानलेलं आहे, पुन्हा नित्य मानलेलं आहे, कर्ता भोक्ता मानलेला आहे की नाही? आणि मध्यम परिमाणाचा मानलेला आहे. मग आता व्यापक मानल्यामुळे जसं एका शरीराची सगळ्या आत्म्याचा संबंध होता तसा आता होईल का? होणार नाही. मग कर्माचा कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा संकर होईल का? ज्या आत्म्याने ज्या शरीराच्या ठिकाणी तादात्म्य संबंध जे कर्म केला असेल त्या कर्माचा भोग त्याच आत्म्याला होणार आहे की नाही? वेदांत मतातील अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे. कोण? आत्मा. व्यापक नाही म्हणून भोगाचा संकर नाही. आणि अणु नाही म्हणून दोन्ही ठिकाणी पिढेचा असंभव नाही. आणि आत्मा कसा अणु असता तर एका ठिकाणी पिढा झाली तर दुसऱ्या ठिकाणी कळता कामा नाही. पण आत्मा मध्यम परिमाणाचा मानल्यावर भोगाचा तरी संकर होईल का? आपलं पिढेचा तरी संकर होईल का? किंवा असंभव होईल का? असंभव. पिढेचा काय आहे? असंभव. म्हणजे एका ठिकाणी पिढा झाली तर दुसऱ्या ठिकाणी शरीराच्या होणार नाही, तिला कळणार सुद्धा नाही संवेदना. हा जो आक्षेप येत होता तर आत्मा मध्यम परिमाणाचा मानल्यावर होईल का? नाही. तसंच कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म न कळल्यामुळं सगळ्या आत्म्यांच्या सगळ्याच कर्मांचा भोग व्हायला लागेल असं भोगाचा संकर तरी होईल का? पिढेचा असंभव तरी राहील का? नाही. म्हणजे शरीरात कुठेही पिढा झाली तरी पायात काटा टोचला तर मस्तकात त्या ठिकाणी पिढेचा अनुभव होईल की नाही? होईल. पण कधी? आत्मा मध्यम परिमाणाचा मानला तर. अशा आत्म्याच्या ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दश गुण राहतात. परंतु हेही नवीनाचे मत नाही. हे इथं कशासाठी हे दिले बरं? अशा आत्म्याच्या ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दश गुण राहतात. त्यांनी सांगितलं ना जीवात्म्याच्या ठिकाणी किती गुण आहेत? 14 गुण आहेत. आणि परमात्म्याच्या ठिकाणी किती आहेत? 8 गुण आहेत. असं त्यांच्या ठिकाणी. परंतु हेही नवीन हे कशासाठी हे वाक्य आलं इथं? जो आत्मा मानला ना वेदांत मताप्रमाणे असा मानला जो आणि आत्मा आहे जसे प्राचीन एक मात्र तसेच आम्ही सुद्धा चाललो ना. म्हणजे जसे प्राच्य आत्म्याचे 14 गुण आम्ही मानतो. आत्मा फक्त आम्ही काय करतो? मध्यम परिमाणाचा मानतो. परंतु ते आत्म्याच्या ठिकाणी 14 गुण जसे प्राच्य न्यायिक मानतात तसे आम्ही देखील मानतो. अशा आत्म्याच्या ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दश गुण राहतात. ही त्यांनी आपली संगती सांगितली. परंतु हेही नवीनांचे मत सम्यक नाही. नव्या न्यायिकांनी जरी वाटलं त्यांना की आपण याच्यातून काय हो, ह्या दोषातून मुक्त हो, परंतु कधी जर आत्मा नाना मानला, आत्मा मध्यम परिमाण मानला, कर्ता भोक्ता मानला आपण, आणि आणखी काय
नित्य मानला तरीसुद्धा आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून त्यांनी आपला सिद्धांत आणि याशिवाय प्राच्यनायकांनी जे चतुर्दश गुण आत्म्याच्या ठिकाणी मानले ते आम्ही पण मानतो. त्याच्यात ज्ञान हा नावाचा एक गुण तो पण आम्ही मानतो. परंतु हेही नवीनांचे मत सम्यक नाही. परंतु हे सुद्धा मत बरोबर नाही. कारण आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीपप्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. आता ते म्हणतात आत्मा काय मानला, मध्यम परिमाण मानला. जेवढं जेवढं मध्यम परिमाण असतं, आता मन आहे मध्यम परिमाणाचे पण विकारी आहे का नाही, आहे की नाही. आत्मा मध्यम परिमाण तुम्ही मानला, अर्थात दीपाची जी प्रभा आहे ती विकारी आहे की नाही, कमी जास्त होते. जसा त्या तेलाचा पुरवठा असेल त्याप्रमाणे काजळी आली का कोणत्याही प्रकाराने तेल संपून गेलं तरीसुद्धा ते दीपाची प्रभा कशी आहे, विकारी आहे. त्याचप्रमाणे आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीपप्रभेप्रमाणे विकारी आणि विनाश होईल. जे जे विकारी असतं ते काय असतं, पुन्हा विनाशी पण असतं. मग मध्यम परिमाणाचा आत्मा मानला का तो काय होईल, विकारी आणि विनाशी होऊ लागेल. मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने निष्फळ होतील. आत्मा जर विकारीच आहे आणि विनाशीच आहे तर अविनाशी अशा आत्मस्वरूपात स्थिती करण्यासाठी जेवढी जेवढी शास्त्राने साधनं सांगितली, काही म्हणजे अंतकरण शुद्धीची, स्थिरतेची, अंतरंग साधनं, श्रवण मननादी सगळ्यांना व्यर्थच आहे. कारण आत्म्याची एकदा प्राप्ती झाली म्हणजे आपण ब्रह्मरूपाला आत्मत्वाने किंवा आत्म्याला ब्रह्मत्वाने एकदा प्राप्त झालो म्हणजे हे ज्ञान आपल्याला झालं की मनुष्य काय होतो, कायमचा अमर होतो, आहे की नाही, अमृत स्वरूप होतो. असं जे सांगितलं मोक्षाला प्राप्त झाला, मोक्ष असं म्हणतात. तर हा मोक्ष कधी प्राप्त होणार नाही. कारण आत्मा कसा आहे, आत्मस्वरूपात स्थिती होणे याला म्हणतात मोक्ष. पण आत्माच मुळी काय आहे, विकारी आणि विनाशी. मग तुम्हाला अविनाशी मोक्षरूप फल मिळेल का, मिळणं शक्य आहे का मध्यम परिमाणाचा आत्मा मानला तर? कारण तोच मुळात काय दीपप्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशी आहे. मग शास्त्राने सांगितलेली सगळी साधनं काय होतील, व्यर्थ होतील. साधनच काय, मोक्ष प्रतिपादक शास्त्राला सुद्धा व्यर्थत्व आणि त्या साधनांना देखील निष्फलत्व प्राप्त होईल. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर कोणत्या शरीरासमान आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे उभा राहतोच. आता तो काय म्हणतो, आम्ही आत्मा मध्यम परिमाणाचा मानला ना, आणि मध्यम परिमाणाचा असल्यामुळं त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी काय आपण सांगितलं, विकार होतील, विकारी येते विनाशी, म्हणजे त्या ठिकाणी संकोच विकास हा धर्म मानला. पण तो म्हणतो आत्मा मध्यम परिमाणाचा आहे परंतु आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही. आमचा आत्मा मध्यम परिमाणाचा आहे परंतु त्याला संकोच विकास होत नाही असं म्हणून त्याचा एका शरीरात गेला म्हणजे संकोच झाला, मोठ्या शरीरात गेला म्हणजे विकास झाला. जसं तुम्ही अंतकरणाचं मानलंय ना तेवढा भाग आम्ही मानत नाही. आम्ही म्हणतो आमचा आत्मा, कारण तो मानला की तो काय झाला, विकारी आणि विनाशी. हा आक्षेप आपल्यावर येऊ नये म्हणून तो काय म्हणायला लागला, आमचा आत्मा मध्यम परिमाणाचा आहे पण त्याच्यात संकोच विकास होत नाही. मग आता बघा हे कसं त्याला विचारतात आपलं. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर कोणत्या शरीरासमान आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा त्या आत्म्याचं मध्यम परिमाणाचा आत्मा आहे ना, आणि त्या मध्यम परिमाणाच्या आत्म्याने कोणत्या तरी शरीराचा आश्रय केला पाहिजे आणि तुमचा संकोच विकासवान नाही. म्हणजे आता ज्या शरीरात गेला तर तिथं त्याचा संकोच पण होत नाही पुन्हा विकास पण होत नाही. मग आता त्या आत्म्याने ज्या शरीराचा आश्रय केला त्या आत्म्याचं काय परिमाण आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. कशाचं, त्या कोणत्या शरीरात समान त्या आत्म्याच्या परिमाण आहे. कोणत्या शरीरात तो आत्मा गेला, कोणत्या शरीराचं परिणाम त्या आत्म्याला परिमाण त्याला प्राप्त झालं की आता त्याचा संकोच विकास होणार नाही असं तुम्ही त्याचं परिमाण आम्हाला सांगितलं पाहिजे. कोणत्या शरीराप्रमाणे त्याचं, म्हणजे हत्तीच्या एवढं आहे का मुंगीच्या एवढं आहे का मनुष्याच्या एवढं आहे, काय परिमाण आहे की ज्याच्यात आता संकोच विकास होणार नाही तो सांग म्हणतात. आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे उभा राहतो. जर मनुष्य शरीरासमान अंगीकार करावा तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. आता तुम्ही काय सांगितलं, अहो काही नाही, हे सगळं साधारणपणाने सगळं जे कर्तृत्व भोक्तृत्व हा सगळा व्यवहार कुठं चालतो, मनुष्य शरीराला स्वीकारूनच चालतो की नाही. मग मनुष्य शरीरात त्याचं मध्यम परिमाण केवढं आहे, जेवढं मनुष्याचं शरीर असतं तेवढाच त्या आत्म्याचं काय आहे परिमाण आहे आणि तेच
आम्ही मध्यम परिमाण असं म्हणतो आणि त्याच्यात संकोच विकास होणार नाही, तो संकोच विकासवान नाही असं जर तू म्हणत असशील तर तुला तसंही म्हणता येणार नाही. कारण जर मनुष्य शरीरासमान अंगीकार करावा तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल, हत्तीच्या शरीरात सर्व शरीरात आत्मा असणार नाही. तू तर काय म्हणतो संकोच विकासवान नाही. मग हत्तीच्या शरीरात गेल्यावर मनुष्याच्या शरीरातला आत्मा मध्यम परिमाणाचा जेव्हा हत्तीच्या शरीरात गेला आणि त्याच्यात संकोच विकास तर होत नाही. आम्ही अंतकरणाचा संकोच विकास मानलाय, ते विकारी विनाशी असं कबूलही केलंय आणि तरीसुद्धा आमच्या आत्म्याचं व्यापकत्व अखंड अबाधित ठेवलंय. तसं तुला काय तुझ्याजवळ काही युक्ती नाही. आता तो जेव्हा हत्तीच्या शरीरात जाईल तेव्हा मनुष्य शरीराप्रमाणे त्याचा अंगीकार आहे, कारण मनुष्य शरीर एवढाच आहे, कारण त्याच्यात काय होत नाही, संकोच आणि विकास होत नाही. तर हत्तीच्या शरीरात गेल्यावर सर्व शरीरात हत्तीच्या आत्मा असणार नाही. हत्तीच्या सगळ्या शरीरात आत्मा असणार का? असणार नाही. कमावणार नाही. असणार नाही. मावणार नाही असं नाही, ऐक नाही. मावणार कुठं नाही, मुंगीच्या शरीरात गेला तर मावणार नाही. तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पीडा होणार नाही. ती तर होते. हत्तीच्या शरीरात गेला तर सगळ्या शरीरात आत्मा आहे का? नाही. मग हत्तीच्या काही शरीरात जिथं आत्मा असेल मध्यम परिमाण संकोच विकास रहित तेवढ्या शरीरात काय होईल, ज्ञान किंवा पीडा वगैरे दिले. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही किती जरी म्हणले ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, त्याला जर तुम्ही जो बसलाय तो पोटात बसलेला आहे, मनुष्य शरीरात काय ते पुद्रात बसेल आणि त्याच्या कानाला म्हणे मुंगी तरी गेली तर तो हत्ती मरतो म्हणतात. आता तुम्ही त्याच्यावर पार अंकुशाने जरी हे केलं तर त्याला काही पीडा होईल का? होणार नाही. आणि सर्कशीतल्या हत्तीला होताना दिसते की नाही? दिसते. म्हणजे अनुभवाची याचा काय हे विरोध आहे. बरे, हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा तर त्याहून अन्य ज्यांची मोठी शरीरे आहेत त्यांच्याही शरीराच्या एक देशात पीडा होणार नाही. बरं, हत्ती शरीरापेक्षा गेंडा त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्या शरीरात जर आत्मा गेला तर त्याच्या एका देशात पीडा होईल का? त्याला नाही. बरे, त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंगीच्या शरीरात मावणार नाही, ऐक नाही. मध्यम परिमाणाचा आहे, पुन्हा संकोच विकास होत नाही आणि तो आत्मा गेला कुठं? मुंगीच्या शरीरात. सर्वात असं आहे की नाही? बरं, आता सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे, त्या समान आत्म्याचे परिणाम मानावे. झालं 2 मिनिट. राहू द्यायचं का? थोडंच राहिलं की ओळी वाचली तरी सोपं. सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे. आता तो म्हणतो कुणीकडून अडचण येते. हत्तीचं मानलं तर मुंगीच्या शरीरात, मुंगीचं मानलं तर हत्तीच्या शरीरात, मनुष्य शरीराचं मानलं तर दोन्हीकडेही, आहे की नाही? सगळीच अडचण येतं. मग आपण ज्याला आता आपला कोणता अध्याय चालला, विश्वरूप आहे की नाही, विराट आहे की नाही, तो म्हणतो आहे की नाही, विराटाचं आत्मा असं म्हणायला काही हरकत नाही. बरे, त्या मोठ्या शरीरातील त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंगीच्या सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे. तो म्हणतो सर्वात मोठं शरीर कोणाचं आहे? विराटात. विराट कशाला म्हणतात? समष्टी स्थूलाभिमानी, आहे की नाही? समष्टी स्थूल प्रपंचाचा अभिमान धरणारा कोण आहे? विराट. त्या समान आत्म्याचे परिमाण मानावे. मग विराटाचं जे परिमाण आहे तेच ह्या आत्म्याचं परिमाण. तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखा झाला. पुन्हा आत्मा काय झाला? व्यापकच झाला. मग आत्मा मध्यम परिमाणाचा कुठं राहिला आहे? आत्मा काय झाला? पुन्हा व्यापक. कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत. विराट म्हणजे काय? विराटाच्या अंतर्गत कोण आली? सर्वच शरीरं. म्हणून आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध झाला. आत्मा विराट झाला म्हणजे विराट आहे म्हणजे तो कायचा झाला? पुन्हा व्यापक झाला. आणि व्यापकाचा संबंध कुठं असतो? सर्व शरीराशी संबंध झाला. त्यामुळे काय घोटाळा व किती दोष होता हे पूर्वी सांगितलेच आहे. आत्म्याला व्यापक मानून नाना मानलं की काय काय दोष येतात हे तुम्हाला माहीतच आहे, आता अगोदर झालेलंच आहे प्राच्य न्यायिकांचं खंडन करताना. आणि मध्यम परिमाण ज्याचे असते ते शरीराप्रमाणे अनित्य असते असा नियम आहे. आणि पुन्हा तुम्ही मध्यम परिमाण मानलं, जे मध्यम परिमाण आहे ते शरीराप्रमाणे काय असतं? अनित्य. म्हणजे तुमचा आत्मा काय होईल? अनित्य व्हायला लागेल.
म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा अनित्य होईल. मग आत्मा नित्य आहे या नवीन सिद्धांताची हानी होईल. त्याने काय मानला होता? आत्मा नित्य. परंतु तो मध्यम परिमाणाचा जर मानला तर मध्यम परिमाणाचा आत्मा म्हटलं की तो काय होईल? जे मध्यम परिमाणाचं आहे ते सगळं काय आहे? अनित्य. मग आत्मासुद्धा मध्यम परिमाणाचा आहे म्हणून तोही अनित्य आहे. आणि आमच्या मतात अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानाने नाश होतो. आमच्या मतात अंतःकरण कसं आहे? अनित्य आहे. ब्रह्मज्ञान झाल्यावर त्याचा नाश होतो. पण तुमच्या सिद्धांतात आत्मा कसा आहे? नित्य. आणि तो काय ठरला? अनित्य. म्हणून त्याचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. म्हणून आत्म्याचं आम्ही जरी मध्यम तू काय म्हणशील? तुम्ही अंतःकरण कसं मध्यम परिमाण मानलं? आम्ही मध्यम परिमाण मानलं तर आम्हाला दोष नाही, कारण आम्ही अंतःकरणाला काय मानतो? अनित्यच मानतो. पण तू मध्यम परिमाणाचा आत्मा मानून त्याला काय मानतो? नित्य. या रीतीने नवीन तार्किकांचे मतही सम्यक नाही. असं जर पाहिलं तर नवीन तार्किकांचं सुद्धा मत योग्य नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्या सकाळी 7 वाजता जमेल का? हां, उद्या सकाळी 7 ते 9 पाठ घेऊ. चालेल ना? 7 ते 9 उद्याचे दिवस. हां, चालेल ना? बरोबर 7ला या, म्हणजे होईल बरोबर 7 ते 9. हां, इथं समोर राम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.